नमस्कार मंडळी, लोकसंग्रहमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मंडळी, संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्या झाल्याबरोबर सर्व बीड जिल्ह्यातील प्रकरण हे बाहेर निघायला आले आहेत। काही प्रकरण हे बाहेर निघले तर काही प्रकरण अजून आतल्या दबले आहेत। लोक प्रकरण बाहेर काढण्यासाठी भितात। लोक अजून देखील झालेले प्रकार सांगायला भितात। एवढी बीड जिल्ह्यामध्ये दहशत आहे। पण आता एक नवीनच प्रकरण हे बाहेर येण्याच्या मार्गावरती आहे। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सूर्यधश यांना तो किस्सा सांगितला आहे। एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याला काही लोकांनी मारलं आणि ज्या आरोपींनी मारलं तोच आरोपी त्या व्यक्तीला भेटायला गेला आणि त्याला काय सांगतो, तू वाचलास। म्हणजे वाल्मिक कराडची गँग ही कशी वागली ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। वाल्मिक कराडची गँग लोकांना कुठे नेऊन मारायची, संपूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वाय भाषे याच्यातला मेन, कारण वाय भाषेला यांना माहित होतं हे पोराचे करून चालले। आर्थिक पुरवठा वाय भाषेचा धंदाच हा होता, काय मुकादमाला उचली द्यायचा आणि त्यातल्या याने नाही दिला की सुदर्शन गुलेला ह्यांना पकडून आणायला लावायचं आणि कुठंतरी कोणता तरी एरिया आहे, कोणती जागा आहे टाकळीच्या एरियामध्ये, टाकळीच्या एरियात पाचंबा वस्ती त्या वस्तीवर नेऊन माणसं बदलायचे। वस्तीमध्ये निर्मनुष्य जागा हा पथक त्यांच्या कार्यरत आहे का नाही तेवढी चौकशी करा। पथक नसलेला एक आरोपी, एक काय आरोपी जो आरोपी नाही सापडला त्याच जागेवर मारले। आणि मग हे तयार बीड झालं जिल्ह्यातली दादागिरी याचं त्यावेळेस काहीच रेकॉर्ड तयार केलं नाही। नाही करू द्या ना, नाही करू द्या। हा तयार आहे, तयार आहे का? तयार आहे। मग कधी जायचं ह्याच्या? पण हे काय होतंय, आपण जसं सगळं गाव किंवा आपण सगळे पुढे येऊन हे केलं ना, त्या लोकांना एवढी भीती आहे की ते जर बाजाराला गेले, आता बी केसला ही घटना गेल्या वर्षीची, असं महाग इकडे बघते की कुणी आपल्याला धरतय का, मारतय का। नाही, पण ह्यांनी पुढे यायला पाहिजे। यांनी पुढे यायला पाहिजे। पण आता ह्यांची अडचण अशी झाली की तू म्हणला होता त्या दिवशी, म्हणलं होतं आपण, पण त्याच्याकडे तो व्हिडिओ सापडला। त्याच्या दवाखान्यामध्ये जाऊन आरोपीनं त्याला दाबदडप केली की तू वाचलास ह्याच्यातच मोठे पण समज, नाही तर आता तुला मारून टाकतो ना आम्ही। तो व्हिडिओ नाही, पण त्याच्या दवाखान्यातले पेपर वगैरे आहेत ते आपल्याला दाखवता येतील। समजा तो बोलायला तयार आहे, त्याला आज तयार करतो संध्याकाळपर्यंत। आज ना समोर येईल, आज संध्याकाळपर्यंत त्याला महाग लागून त्याला समोर आणतो। त्यांनी जे घटना घडली ती सांगू द्या, तीच सांगू द्या आणि तीच घटनेचे FIR घेऊ द्या। आणि पेपर आहेत त्याचे, हो दवाखान्यातले पेपर आहेत, लागले किती, त्याला असा पूर्ण असा खड्डा आहे, असा असं आहे सध्या, पूर्ण दांडा टाकलाय त्याच्या डोक्यात, मारले, हात आणि मोडले। तो हजर होता स्वतः मेन माणूस तिथे या घटनेतला मेन माणूस आलेला आहे आणि म्हणतोय की वाचलास त्याच्यात मोठे पण समज तुझं। स्वतः पोलीस नाही, आरोपी म्हणला तो, एक नंबर आरोपी हा तो येऊन म्हणला बीड जिल्ह्याची दादागिरी। पण ह्यांनी FIR करायला पाहिजे ह्या माणसं। बीड जिल्ह्यातली दादागिरी म्हणून घटना घडली म्हणून ही पुढे आली। ह्यांचे जे बसलेले असायचे, त्या वायबशीच्या भावाला मारलेलं आहे, त्याची देखील असेच हाल आहेत। इथं आलेला तो हाताच झालो, म्हणलं आमच्याकडे काहीच नाही, पैसा नाही, पाणी नाही, हिंमत नाही, डेअरिंग होत नाही, काय करायचं। फक्त सांगण्यासाठी आलते की आम्ही तुमच्या दुःखात नाही, पण ही त्याला संध्याकाळपर्यंत तयार करू। त्याचं आपलं 4 दिवसापूर्वीच बोलणं झालं। 4 दिवसापूर्वी आपण अल्पसंख्याक लोक, गरीब आहे, तो SC समाजाचा माणूस आहे, केली पाहिजे ना त्यांनी, पुढे येऊन केस केली पाहिजे। त्याच्यात महत्वाचं सगळ्यात गंभीर काय आहे, हा पोलीस स्टेशनला गेलेला आहे, पोलीस स्टेशनहून हाकलून लावलाय, पोलीस स्टेशन मध्ये महाजन बसवलेला त्यांचे असं सगळं रक्त गळतंय, बादलीभर रक्त गेलंय त्याचं। 10-12 जण ह्यांचे असे होते की हे पोलीस स्टेशन त्यांना विचारल्याशिवाय कसलीच कारवाई करीत नव्हते। ह्यांना ज्यावेळेस समजा एखाद्याची केस घ्या म्हणतील त्याच वेळी ह्यांना केस घ्यायची, जर त्यांना सांगितलं ते केसच घेत नव्हते। विश्वास संपला ना, हे पोलीस नियंत्रण होतं गोरगरिबाचा, बिहायला लागली तर काहीच नाही म्हणते, काय खरं नाही म्हणते, म्हणजे अशी माणसं झाली लोकांनी, नकोच जायचं त्यांची यादी तर दे बाबा मला लवकर। कृष्णा आरोपी, कृष्णा जे आंधळे बीड जिल्ह्यातली मित्र आहेत जवळ, ते आपल्या तरुणाईतला झाला। समज की कृष्णा आंधळे म्हणजे लय
बीड जिल्ह्यातली दादागिरी. आज मी पोलिसाला चकमा देतो. पहिले मी 1.5 वर्ष त्यांनी पोलिसाला 307 करून चकमा दिला. अजून मी यांना गवसू चकमा शकत कशा झाली? बरोबर फिरवलं कुठं चकमा आहे? तो ऑफिस चकमा त्यांच्यावर पोलीस बरोबर फिरवतो. अजून मी फरार राहू शकतो. मग ह्यांचं जात आरोपी जर नाही धरला यांनी पोलीस प्रशासनाने किंवा एसआयटीची यादीने, तर अजून यांचं मनोबल वाढायला लागलं बाकीच्याच. किंवा जर अटक करून मागे टाकला असता यांच्या बरोबर, तर हे तीन म्हणजे जे ह्याच्यावर जो कोयत्याचा वार झाला मोहितेवर वार झाला नसता. मोहितेवर अशोक मोत्यावर झालं. कृष्ण आंधळेचे ते येणार आहेत माझ्या मोहित्यांचे यायला. त्याचा वाढदिवस होता, वाढदिवसाचे थिएटर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी त्या मोहितेवर वार केली त्यांनी. हे जर आरोपी अटक झाला तर आज मला जर अटक झाली तर माझ्या मागाशी बोलणार नाहीत ना. त्यांना वाटेल आपण मोरेला अटक केला, आपण काय बोलावं. तसं ह्यांच्यात भीती राहिली नाही. ह्यांना अजून वाटतं आमचा जे आरोपी आहे लय चॅप्टर आहे. पोलीस यंत्राची नाचकी व्हायला नाही ह्याच्यामध्ये. एक आरोपीला असा कोणता लय दावत खुदच्या डोळीतला का काय. कसं यांना तर आरोपीला अपमान ती काही राहिलं नाही. फक्त एका समाजाचं काम करायचं, फक्त त्याच्यामध्ये त्यांना फार. तर मंडळी तुम्ही व्हिडिओ बघितला. धनंजय देशमुख यांनी सूर्यदस यांना एक प्रकरण सांगितलं आहे. जो व्यक्ती SC समाजाचा होता तो देखील केस करण्यासाठी भिला, त्याला मारलं, पोलीस स्टेशनमध्ये तो गेला, त्याची केस देखील पोलिसांनी घेतली नाही, तो रक्तबंबाळ झाला होता. मग हे कोणी सांगितलं की तुम्ही केस घेऊ नका. इथपर्यंत मजल वाल्मिक कराडच्या गँगची माजली होती. वाल्मिक कराडची गँग कुठे नेऊन लोकांना मारते, एक अड्डा बनवला होता. हे देखील प्रकरण काल बाहेर निघलं आहे. तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. धन्यवाद.